नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील वने. तर बघा, आपण महाराष्ट्रातील वनाबद्दल महत्त्वाची माहिती बघूया. तर प्रथमतः बघू आपण पाच घेणार आहे. तर बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, निम सदाहरित वने, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य आणि काटेरी. तर हे पाच घेणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचीच माहिती घेऊया. तर बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, तर महत्त्वाची माहिती म्हणजे त्या वनांमध्ये किती पाऊस पडतो किंवा ते कोणत्या जिल्ह्यात आढळतात आणि त्यांच्यातील वृक्षांचे प्रकार हे महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण बघूया उष्णकटिबंधीय सदाहरित वने. तर बघा यांचा आढळ बघू. प्रथमतः आढळ बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या परिसरात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरामध्ये हे वने आढळतात. ठीक आहे. तर बघा यांच्यामध्ये पाऊस जो ना 200 सेमी पेक्षा जास्त पडतो. जास्त पर्जन्य विद्यार्थी मित्रांनो, पर्जन्य आणि यांच्यामध्ये कोणते आढळते बघा. पांढरा सिडार, फणस, नागचंपा. वृक्षाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो, वृक्षाचे प्रकार पाहिले तर बघा, पांढरा सिडार, नागचंपा आणि फणस एवढं याच्यामध्ये आढळतं. तर ह्या तिन्ही गोष्टी जे आहेत ना त्या इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, आढळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरामध्ये पर्जन्य 200 पेक्षा जास्त पर्जन्य पडतो. आणि वृक्षाचे प्रकार म्हणले तर पांढरा सिडार, नागचंपा आणि फणस. तर एवढं इम्पॉर्टंट आहे. जर याच्या व्यतिरिक्त जर माहिती सांगायची झाली तर यांच्या हे जे वृक्ष आहे त्यांची जे उंची असते विद्यार्थी मित्रांनो, तर ती 45 ते 60 मीटरच्या दरम्यान असते. 45 ते 60 मीटरच्या दरम्यान. ठीक आहे. हे उंची आणि हे जे वृक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो यांचे खूप कठीण असतात, त्यांच्यामुळे जास्त काय यांचा उपयोग होत नाही. ठीक आहे. तर आता बघू आपण निम सदाहरित अरण्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचा आढळ बघू. आंबोली, लोणावळा, आणि इगतपुरी या परिसरामध्ये जे निम सदाहरित अरण्य आहेत हे आढळतात. पर्जन्य बघा, पर्जन्य आहे 200 सेमी पेक्षा कमी. आणि प्रकार वृक्षांची तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वृक्षाचे प्रकार म्हणलं तर नाना, किंडल आणि रानफणस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाना, किंडल, रानफणस आणि इत्यादी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आढळ आहे निम सदाहरित अरण्याचा आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी. पर्जन्य पाहिलं तर 200 सेमी पेक्षा कमी आहे. वृक्षांचे प्रकार जर पाहिलं तर नाना, किंडल आणि रानफणस. एवढी जी इन्फॉर्मेशन आहे ना ती इम्पॉर्टंट आहे. अप्रोच
परीक्षेच्या अर्थाने, ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनाने. आता बघा उपोष्णकटिबंधीय अरण्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त पाऊस म्हणला तर उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये आढळतो. सर्वाधिक पर्जन्य, सर्वाधिक पर्जन्य, सर्वाधिक पर्जन्य इथे 250 सेमी प्लस जाते, इथे 250 सेमी प्लस. तर बघा लोणावळा, भीमाशंकर, आंबोली, गावीगड टेकड्या आढळ आहे. तर बघा आढळ लोणावळा, 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 भीमाशंकर, भीमाशंकर, भीमाशंकर आणि गावीगड टेकड्या, ठीक आहे, आंबोली. तर हा झाला गावीगड टेकड्या आढळ झाला. आणि वृक्षामध्ये वृक्षांचे प्रकार कोणते आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वृक्षांचे प्रकार, वृक्षांचे प्रकार, वृक्षांचे प्रकार पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये थोडं लक्षात ठेवण्यासाठी अवघड जातं. तर बघा आंबा, आंबा, जांभूळ, कारवी, हिरडा, हिरडा, अंजर, अंजर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा वृक्षांचे प्रकार म्हणलं तर हा एकच आहे की ज्याच्यामध्ये अवघड जाते लक्षात ठेवण्यासाठी. आंबा, जांभूळ, त्याच्या बाजूमध्ये कारवी, हिरडा आणि अंजर. आणि जर मॅक्झिमम प्रश्न आता लोक कोणत्या याच्यावाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो निम सदाहरित अरण्य यांच्यावर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत प्रमाणात यांच्या, ठीक आहे. तर बघा एकदा आपण रिवाइज करू. सर्वाधिक पर्जन्य आहे इथे 250 प्लस. त्याच्यानंतर आढळे, लोणावळा, भीमाशंकर, गावीगड टेकड्या इत्यादी. आणि वृक्षांचे प्रकार म्हणलं तर आंबा, जांभूळ, कारवी, हिरडा आणि अंजर, ठीक आहे. तर आपण समजूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदर पानसळी किंवा मान्सूनमध्ये, आदर पानसळी किंवा मान्सून अरण्य, ठीक आहे. तर बघा पर्जन्य बघूयात. पर्जन्य 120 ते 160 सेंटीमीटर मध्ये आहे, 120 ते 160 यांच्या दरम्यान. आणि आढळ पाहिला तर आढळ विदर्भामध्ये, बाकी ठिकाणी पण आहे तर मात्र लक्षात ठेवण्यासाठी मॅक्झिमम जो आहे ना तो विदर्भ आहे, ठीक आहे. आणि वृक्षाचे प्रकार खैर, जगामध्ये ठीक आहे. पक्षीचे प्रकार पर्जन्य 120 ते 160 दरम्यान आढळ, विदर्भ प्रकार खैर आणि जेल, ठीक आहे. हे झालेलं आहे. आणि आता समोरचं बघू काटेरी, काटेरी वने. काटेरी वने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काटेरी वने जे आहेत ना तर दख्खनच्या पठारावर मॅक्झिमम आढळतात. तर बघा पर्जन्य पाहू, पर्जन्य नाही 80 सेमीपेक्षा कमी, 80 सेमीपेक्षा कमी आढळते. किती? 80 सेमीपेक्षा कमी. आणि आढळ दख्खनचे पठार,
वृक्षांचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचा वृक्षाचा प्रकार आहे तर बघा सर्वात महत्त्वाचा वृक्षाचा प्रकार म्हणलं तर लिंब, जे आपलं लिंबाचं झाड असतं ना, लिंब, ठीक आहे. आणि बाकी मग काय, येळी बाभळ, बाभळ, बाभूळ, वेळी बाभूळ इत्यादी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्जन्य 80 पेक्षा कमी आढळ, दख्खनचे पठार आणि इत्यादी. आणि वृक्षाचे स्वरूप म्हणले की लिंब, बाभूळ इत्यादी. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सांगायचं झालं तर बघा, आणि जे आद्रपांजळी यांना अल्लापालीची वने सुद्धा म्हणतात. अल्लापालीची वने असं म्हणतात, यांना अल्लापालीची वने म्हणतात. त्याच्यानंतर आता लोक मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ना ते निम्न सधारित अरण्यावर पडलेले आहेत. त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे जे ना हे संपूर्ण पाठच ठेवायचे, ठीक आहे. तर धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक करा.